आणि यानंतर आपण पाहणार आहोत आमचा विशेष कार्यक्रम माझा विठ्ठल माझी वारी। रामकृष्ण हरी माऊली। माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला। आज आषाढी एकादशी। आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले। संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेलं। आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली। पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली। यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला। देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला। त्यानंतर विठ्ठलाची आरती पार पडली। विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली। आपला प्रयत्न असा आहे की या वर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील। पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील, पण महत्त्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू। आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे। 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत। 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे। एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल।